ब्रेकिंग न्यूज आहे. शिवराज राक्षेवर कारवाई करण्यासाठी पंचांनी मैदानावरच ठिया मांडल्याचं कळत आहे. कारवाई होईपर्यंत मैदान सोडणार नाही, मैदानावरनं उठणार नाही असं पंचांनी ठरवलंय. मॅट विभागाच्या अंतिम लढतीत गोंधळ झाल्यानंतर पंच आक्रमक झालेले आहेत. त्यामुळे जोपर्यंत शिवराज राक्षेवरती कारवाई केल्या जात नाही तोपर्यंत आम्ही या मॅटवरनं उठणार नाही, तिथंच धरणा देत या सगळ्या पंचांनी आंदोलनाला सुरुवात केली आहे. अधिक माहिती आपण जाणून घेणार आहोत. आमचे प्रतिनिधी साहेबराव कोकणे आता क्षणाला आपल्याबरोबर आहे. साहेबराव, काय तपशील? राक्षसांनी ज्या पद्धतीने ते पंच होते तर पंचांना लात मारली होती, आधी गच्ची पकडली नंतर लात मारली, या सगळ्या प्रकरणाचा सगळं पंचायत निषेध केलेला आहे. आणि ते पैलवान आहेत ज्यांनी दोन केसी केलेल्या आहेत त्यांनी या प्रकरणात निषेध केलेला आहे. या ठिकाणी स्टेज होतं, स्टेजवर बैठक झालेली, काही पंच बसले आहेत, आपल्याबरोबर काय त्यांचे नेते आहेत. मला सांगा काय नेमकी तुमची मागणी आहे? मला असं वाटतं संग्रामबाईंनी अतिशय छान स्पर्धा घेतल्या, म्हणजे भूतोना भविष्यती एकदम चांगलं नियोजन केलं. खेळाडूंचा असेल, पंचाचा असेल, पदाधिकाऱ्यांचा असेल, आणि स्पर्धेला गर्दी पण प्रचंड होती. परंतु खेळामध्ये खिलाडू वृत्ती पाहिजे. आज तागायत कधीच महाराष्ट्र केसरीमध्ये कोणत्या पंचावरती कधी कोणत्या कुस्तीगराने हात उघडला नाही. निर्णय चूक असो की बरोबर असो, पण तो खिलाडी वृत्तीने खेळाडूंनी स्वीकारला पाहिजे. परंतु आज जो प्रकार घडलाय तो प्रकार मला असं वाटतं 100% निषेधार्थ आहे. महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाचे 105 पंच या स्पर्धेमध्ये काम करत होते आणि अंतिम फेरीमध्ये ज्या प्रकारे म्हणजे जो प्रकार घडला तो 100% निषेधार्थ आहे. आमच्या एका पंचाचं गचून धरलं गेलं. त्याच्यानंतर महेंद्र गायकवाड आला. महेंद्र गायकवाडने पण एका पंचाला शिवीगाळी केली. आणि म्हणजे पहिल्या कुस्तीला पण त्यांनी पंचाचं गोचवून धरणं, शिवीगाळी करणं, म्हणजे राज्यातल्या पंचांनी काम करायचं की नाही हा प्रश्न निर्माण झालेला आहे. आम्ही सगळे पंचमंडळ आम्ही एकत्र बसलेलो आहोत आणि अर्धा तासामध्ये आम्ही आमचे अध्यक्ष रामदासजी तडस असतील, आमचे सेक्रेटरी योग्यजी दोडके असतील आणि आमचे महाराष्ट्र राज्य कुस्ती संघाचे बाकीचे पदाधिकारी असतील, या सर्वांसोबत बोलून आम्ही अंतिम निर्णय घेऊ काय करायचं काय नाही ते. आता तुमची काय मागणी? गुन्हा दाखल करावा की रेफरन्स बंदी घालावी, काय तुमची मागणी? हे पहा, समोरच्यानी चूक केली तर आम्ही चूक करू किंवा नाही करू हा भाग नंतर राहिला. पण एक लक्षात घ्या, ज्याप्रमाणे ते पाहिलं तसं आम्ही पण पाहिलोच आहे. परंतु आम्ही खिलाडू वृत्तीने खेळाला सामोरं जातो. कोणत्याही कुस्तीगराचं नुकसान करायची आमची मानसिकता नाही. परंतु महाराष्ट्रातल्या प्रत्येक पंचाच्या मागं महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेने भक्कमपणे उभं राहिलं पाहिजे. महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाने भक्कमपणे उभं राहिलं पाहिजे. महाराष्ट्रातल्या कोणत्याही पंचाला महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघ वाऱ्यावर सोडणार नाही एवढं आश्वासन मी देतो. आता अर्ध्या तासामध्ये आमचे मान्य अध्यक्ष रामदासजी तडस साहेब असतील, आमचे सरचिटणीस योगी जोडके असतील, हे इथं येतील किंवा आमचा त्यांचा फोनवर संपर्क होईल आणि त्यांच्याशी बोलल्यानंतर शेवटी ही आमची संघटना आहे. संघटना एकतर्फी कधी निर्णय घेत नाही. आमच्या संघटनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांशी आम्ही पदाधिकारी डिस्कशन करतो. डिस्कशन करून 10 ते 15 मिनिटात तुम्हाला मी निर्णय कळवतो. या सगळ्या प्रकरणामध्ये दोघांचा यांचा आक्षेप असा आहे की जेव्हा राक्षे असो किंवा गायकवाड असो यांनी ज्या पद्धतीने पंचांना धमकवण्याचा प्रयत्न केलेला आहे हा निषेधार्थ आहे. ते सगळे करतात. पण अशा प्रकारे कुस्तीमध्ये जे पंच जे असतात हे असतात, पैलवान असतात, त्यामुळं यांना काय कारवाई करायची ही समिती ठरवेल. परंतु अशा प्रकारे जर कुस्त्यांच्या सामन्यांमध्ये अशा प्रकारे दमबाजी होऊ राहिली तर पंच करायची की नाही किंवा पंच व्हायचे की नाही हा प्रश्न त्याच्या पुढे आहे. पण याबाबत खुद्द शिवराज राक्षेंनी काय प्रतिक्रिया दिली होती? शिवराज राक्षे पैसे होते की या सगळ्या प्रकरणामध्ये ज्यावेळेस तो स्टेजवर गेला होता त्याच्यावरती त्याचं असं म्हणणं होतं रिप्लाय दाखवा, रिकाप करा, म्हणून ते प्लेबॅक करा त्याच्यामध्ये की ती मुवमेंट जी आहे त्याची पाठ टेकली की नाही टेकली हे मला पाहायचं होतं. त्यांनी ते आक्षेप नोंदवला होता. त्यानंतर त्यांनी मुरलीधर मोहोळ जे मंत्री आहे यांच्याकडे गेले होते, अजित पवार यांच्याकडे बोलणं आलं होतं. त्यानंतर पुन्हा ते मॅटवर गेले होते आणि मॅटवर गेल्यावरती त्यांनी तिथे पंच जे होते त्या पंचांना डायरेक्ट एक गचंडी पकडली आणि ज्या पद्धतीनं लात मारली ही फार चुकीची होती. कारण आतापर्यंत इतिहासामध्ये पंचांना मारण्याच्या घटना कधी घडली नसं असं बोललं जातं. आणि अशा प्रकारे कुस्तीचा खेळ आहे त्यातलं ते वर्चस्व आहे, ते वलय जे आहे त्याला कुठे दाग लागू नये असंही सगळ्यांचं म्हणणं आहे. परंतु ज्या पद्धतीने राक्षे असो किंवा गायकवाड असो यांनी जे पद्धत वापरलेली या सगळ्या कुस्ती प्रसंगामध्ये याला कुठेतरी गालबोट लागलेलं आहे असं बोललं जातं. धन्यवाद या सगळ्या तपशिलाबद्दल.